त्याचबरोबर जरांगे पाटलांनी आणखी सुद्धा एक भाष्य केलेलं आहे। ओबीसी असल्याच्या नोंदीत सापडल्यामुळे ओबीसी मधूनच आरक्षण घेणार असं ते म्हणाले। वेगळं आरक्षण घेणं म्हणजे स्वतःच्या लोकांना फसवणं असंही जरांगे पाटील म्हणाले। ओबीसी मधून आरक्षण घेण्याच्या मागणीवर आम्ही ठाम आहोत असंही जरांगे पाटील यांनी म्हटलेलं आहे। मनोज जरांगे पाटलांनी प्रकाश आंबेडकरांना उत्तर दिले। प्रकाश आंबेडकरांनी जरांगेंना ओबीसी मध्ये न जाता वेगळं आरक्षण घेण्याचा सल्ला दिला होता आणि त्यावर जरांगे पाटलांनी हे उत्तर दिले। पाटलाच्या निमित्तानं असणारं नवीन नेतृत्व येणार असेल तर त्याला आपण असणारं स्वागत केलं पाहिजे, पण त्याला असणारं सांगितलं पाहिजे, बाबा रे आमच्या ताटामध्ये येऊ नको। बाबा रे तू आमच्या ताटामध्ये येऊ नको, तुला वेगळं ताट करून पाहिजे असेल तर आम्ही त्याला मदत करतो। आमच्या मतावर आम्ही ठाम आहेत। आम्ही ओबीसीतून आरक्षण घेणार, कारण आमच्या ओबीसीत नोंदी सापडल्या। त्यामुळे ओबीसीत नोंदी सापडलेल्या असताना वेगळं घेणं म्हणजे स्वतःच्याच लोकांना फसवल्यासारखं आहे। कारण ज्यांच्या नोंदी 50-50, 60-60 लाख सापडल्या, हा मराठा समाज आरक्षणात आहे। त्याला ते हक्काचं ओबीसीचं आरक्षण सोडून दुसरं ताट देणं म्हणजे समाजाची फसवणूक करणे, आणि ते मराठा समाजाकडून शक्य नाही। आमची मागणी ओबीसी आरक्षणात आहे, त्यावर आम्ही मात्र ठाम आहेत।